नमस्कार, कविता फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला 36 साईजचा कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे. व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा. ब्लाऊजची मापे आहेत. पूर्ण उंची आहे 13 इंच. तर आपल्याला 14 इंच घ्यायची आहे. शोल्डर आहेत 15 इंच. मागचा गळा आहे 10 इंच. गळा आहे 5 इंच फक्त. बाहीची उंची आहे 4 इंच. रुंदी घ्यायची आहे 13 इंच. मोंडा गोल आहे 16 इंच. आणि छातीचं माप हे आहे 36 ते 36.5 इंच पर्यंत आहे लुजिंग मध्ये. तर कंबर आहेत 32 इंच. आता आपण मापे टाकून घेऊ. तर उंची 13 इंच आहे. तर आपल्याला उंची वाढवून घ्यायची आहे. पहिला आपण रुंदीचं माप बघूया. तर 36 इंचची साईज आहे तर 9 इंच घ्यायचे आपल्याला. प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करायची. तर शिलाई मार्जिन ही मला जास्तीची ठेवायची आहे कस्टमरला सांगितल्यानुसार. ठीक आहे. 9 इंच 2 इंच ही शिलाई मार्जिन. अगोदर आपण मागच्या भागाची कटिंग करणार आहोत. उंची आहे ती 13.5 इंच. तर 14.5 इंच घ्यायची आहे. 1 इंच शिलाई मार्जिन मध्ये ऍड होईल. शोल्डर आहे 15 इंच. 15चा हाफ झाला 7.5 इंच. 15चा हाफ झाला 7 इंच. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच काढायचे. 5.5 इंचचा हा शोल्डर घ्यायचे. मोंडा उंची घ्यायची आहे 6 इंच. शोल्डर पेक्षा अर्धा इंच ही वाढवून घ्यायची आहे. एक असा बॉक्स बनवायचा आहे. या ठिकाणी 1.5 इंच वरती राऊंड शेप द्यायचा आहे. इथून 1 इंच आतमध्ये यायचं. इथून मापायचं 2.5 इंच. इथून पण 2.5 इंच मध्ये राऊंड शेप देण्यासाठी हे आपलं मेजरमेंट तयार होतं. या ठिकाणी 10 इंचचा गळा आहे तर शोल्डर आपल्याला अर्धा इंच खाली डाऊन करायचं आहे. अर्धा इंच करू शकता किंवा त्याच्यापेक्षा कमी सुद्धा करू शकता. इथून हा 1 इंच पर्यंत शेप असाच ठेवायचा आहे. आणि इथून आपल्याला एक राऊंड शेप मध्ये थोडासा असा राऊंड आकार द्यायचा आहे. आता आपल्याला मोंडा गोलाई मोजून घ्यायची. आपली बरोबर आली काही फिटिंग मध्ये. आठ इंच वरती मोंडा गोलाई येत. 8 इंच आपल्याला अर्धा इंच वरती सोडून घ्यायचं आणि 8 इंच वरती आपल्याला असं राऊंड शेप मध्ये मापून घ्यायचं. 8 इंच आपल्या इथं आलं का तर बरोबर आलेलं आहे. म्हणजे आपण जी मोंडा गोलाई ती आपली बरोबर आहे. तर मोंडा गोलाई फक्त शिलाई मार्जिन सोडून फिटिंग मध्ये घेतलेली ही 8 इंच ही शिलाई मार्जिन ही त्यामध्ये पकडलेली नाही. तर तुम्ही पण त्यामध्ये पकडायचं नाही. शिलाई मार्जिन ही एक्स्ट्रा सोडून द्यायची. हा थोडासा आकार असा खाली घ्यायचा. 10 इंच वरती गळा टाकून घेऊ. शोल्डरचं माप हे सोडून द्यायचे. इथून 2 इंच वरती गळा 2 इंच वरती घ्यायचा. अर्धा इंच सोडून जितका तुमचा गळा असेल तितका तुम्ही मापून घ्यायचा आहे. तिथे मी 10 इंच वरती गळा घेतलेला आहे. गळ्याला शेप देण्यासाठी गळ्याची रुंदी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकता. मी इथं 3 इंच घेते. इथं पण एक बॉक्स बनवायचा आहे खालच्या आणि वरच्या शेप मध्ये. हे 2 इंच खाली 3 इंच वरती मिळवायचं आहे. इथून सुद्धा अर्धा ते 1 इंच तुम्ही अंतर घ्यायचं. 1 इंच घ्यायचं आहे आणि इथून असा राऊंड शेप मध्ये आकार द्यायचा आहे. हे झालं. तर या ठिकाणी गळ्याच्या पलीकडे 1 इंच वरती टक्स मार्किंग द्यायचं आहे. किंवा तुम्ही शोल्डरच्या मध्यस्थी सुद्धा देऊ शकता. असं सरळ 3.5 ते 4 इंच पर्यंत तुम्ही शोल्डर घेऊ शकता. अर्धा इंच वरती शोल्डरची मार्किंग ही देऊन द्यायची. आता इथे कमरेचं माप टाकायचं आहे. तर कंबर आहे 32 इंच. 32चा चौथा भाग होतो 8 इंच. 1 इंच शोल्डरचं टक्सचं 1 इंच इथं सोडून द्यायचं. तर बरोबर आलेला आहे. हा झाला पाठीमागचा भाग. तर या ठिकाणी फक्त ही मोंडा गोलाईचा आकार हा व्यवस्थित आला म्हणजे तुमचा ब्लाऊज हा व्यवस्थित बसणार. तर इथं मोंडा गोलाई व्यवस्थित मापून घ्यायची तुम्ही अशी.
जितकं तुम्ही काखेतून व्यवस्थित असे फिटिंग मध्ये माप घेऊन घ्यायचं आहे आणि बरोबर तशीच मार्किंग इथं करायची शोल्डरचं शिलाई मार्जिन सोडून. आता याची कटिंग करून घेऊ. आता इथं हा अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे खालच्या साईडला मी पट्टी सोडलेली नाही. तर तुमचा विदाउट अस्तरचा ब्लाऊज असेल तर तुम्ही 1.5 इंचची इथे पट्टी लावायची आहे. तो कपडा तुम्ही वेगळा सुद्धा लावू शकता किंवा याच्यात सुद्धा वाढून घेऊ शकता. वेगळा लावला तर शिलाईची फिनिशिंग ही छान येते, तर वेगळाच लावायचा आहे. त्याची कटिंग करून घेते मी. आता अस्तर वर जर तुम्ही कटिंग करत असाल तर तुम्ही गळा अगोदर कटिंग करून घेऊ शकता. फक्त जर खोल गळा असेल डीप नेक मध्ये तर तुम्ही अर्धा इंचवरती हा खोली द्यायची तिरकस अशी, म्हणजे गळा हा उतरणार नाही या ठिकाणी. आता हा मागचाच भाग हा समोर टाकून घ्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे बघा. इथे तुम्हाला कटोरी वगैरे काढायचं काम नाही, डायरेक्ट आपण कटोरी वाढून घेणार आहोत. आता हा भाग घ्यायचा आहे, हा जसा तसा टाकून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपण इकडच्या बाजूला मोंडा काढला होता, तिकडच्या साईडने आपल्याला गळा हा ठेवायचा आहे. असा ठेवून घ्यायचा आहे गळा, म्हणजे कपड्याची भरपूर बचत होते. असा कपड्याची बचत होते आपल्याला ब्लाऊजची आयडिया पण येऊन जाते की आपण याच ठिकाणी आपण कटिंग करू शकतो तशी. आता जसं आपला मागच्या बाजूचा भाग आहे तसेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर मोंड्याला मोंडा, शोल्डरला शोल्डर आणि गळ्याच्या ठिकाणी गळा, जितकी गळा उंची हवी असेल तितकी. आता हा पाठीमागचा भाग झाला. समोरच्या भागाला आपल्याला क्रॉस पट्टी ही जोडावी लागते कटोरी ब्लाऊज साठी. तर क्रॉस पट्टी आपल्याला कुठपर्यंत जोडायची आहे, कस्टमरची क्रॉस पट्टी कुठपर्यंत आहे ते बघून घ्यायचंय. आता इथे कस्टमरची क्रॉस पट्टी ही 12 इंच वरती आहे, तर मी इथे 12.5 इंच वरती घेणार आहे. शिलाई मार्जिंग ही सोडून द्यायची. 12.5 इंच वरती क्रॉस पट्टीचं मापे घेऊन घ्यायचे. या साईडची सुद्धा पट्टी मोजून घ्यायची आहे कस्टमरच्या ब्लाऊज वरती, किंवा मग अंगावरती माप घेत असाल तर इथे 3 इंच सोडून द्यायचंय शिलाई मार्जिन सहित. म्हणजे 2 इंचची आपली या साईडची पट्टी, किंवा तुम्हाला जास्त लागत असेल कस्टमरला क्रॉस पट्टी ही मोठी हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने मार्किंग टाकायचंय, मार्क करून घ्यायचं. आता हा भाग वरती उचलायचा, हा सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची इथे. आता हे झालं. आता आपण इथं मोंडा काढणार आहोत, तर मोंड्यासाठी आपण उंची घेतली होती 6 इंच. 6 इंच ही पूर्ण उंची घेतली होती मागच्या मोंड्याची, तर तितकीच उंची टाकून घ्यायची. मागची खोली दिली होती 1.5 इंच वरती, समोरची खोली ही 1 इंच वरती द्यायची मोंड्याची. बरोबर जशाला जसा आकार देऊन घ्यायचा. तुम्ही जर नवीन असाल तर ब्लाऊज शिवायला अशा पद्धतीने अवघड जाणार नाही तुम्हाला. आता त्या ताईचा गळा फक्त 5 इंच शिवून गळा आहे, मग आपल्याला कटोरीचा गळा पण इथं अटॅच करावा लागेल, तर त्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. इथं फक्त 4 इंचची मी गळा काढणार आहे, म्हणजे 3 इंच हा वरती, 2 इंच इथे येईल, पूर्ण 5 इंचचा गळा आहे. मी इथे 4 इंच वरती गळा हा मार्किंग करू लागले. तुमचा गळा मोठा असेल तर तुम्ही जास्त घ्यायचं आहे. जर 6-7 इंचचा गळा असेल तर 5 इंच घेऊ शकता, 3 इंचचा समोरचा कटोरीचा गळा घेऊ शकता. तर 4 इंच वरती गळा घेतला. या ठिकाणी कटोरी किती मोठी घ्यायची, कटोरीवरती इथं मोंडा किती काढायचा आपल्याला, मोंड्याची रुंदी किती ठेवायची, तर मोंड्याची रुंदी ही 3 इंच पर्यंतच ठेवायची आहे, याच्यापेक्षा जास्त नाही. तर या ठिकाणी मी 2.5 इंच ठेवत आहे, कारण कटोरीचं माप हे जास्त मोठं आहे, त्याच्यामुळे कटोरीची साईज ही मोठी आहे. 6 इंचची कटोरी काढणार आहे, 6 ते 6.5 इंचची. ठीक आहे. तर या ठिकाणी आता 36 साईजचं ब्लाऊज आहे, त्यामध्ये 3 वेगवेगळे पार्ट करायचे, म्हणजे 2 पार्ट हे 36 चे 3 भाग करायचे. 9 चौक 36 येतं, 3 भाग केले आपण, 3 त्रिक 9, 3 गुणिला 3 गुणिला 3,
3 त्रिक 9 झाले. तर हे 2 भाग आपल्याला कटोरी घ्यायची. 3 आणि 3 किती होते? 6. तर 6ची आपल्याला कटोरी काढायची. तर इथे बाकी किती राहिले? बाकी राहिले 3. तर हे 3 आपल्याला इथं ठेवायचे. जो मोंडा राहतो ना तो आपल्याला 3 इंचचा ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या प्रत्येक साईजसाठी, तुमची कोणतीही साईज असो, तर 2 भाग घ्यायचे कटोरीला, 1 भाग ठेवायचा आहे मोंड्यासाठी इथं. तर परफेक्ट अशी कटोरी येते, कुठेही चुकत नाही, हुकत नाही. अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीची कटिंग करायची आहे. 2 भाग कुठे घ्यायचे कटोरीला? 2 भागाचा 1 भाग करायचा, त्याची कटोरी घ्यायची आणि उरलेला 1 भाग हा मोंड्यासाठी ठेवायचा आहे. तर या ठिकाणी मी 3 इंच हा मोंडा ठेवणार आहे इथे आणि बाकीचे 6 इंचची ही कटोरी काढणार आहे. आता हे झालं. हे 3 इंच हे 2.5 इंचला मिळून द्यायचं. 3 इंच कुठे मिळवायचं? हे 2.5 इंचला असा आकार दे. आता बघा या ठिकाणी हा गळा हा कमी आहे, गळ्याची उंची ही कमी आहे. गळ्याची उंची किती? फक्त शिवून 3 इंच म्हणजे 4 इंच घेतली. जर गळ्याची उंची ही जास्त असती, 5 इंच असती, तर हा भाग इकडे आला असता, असा आला असता. त्यापेक्षा अजूनही छान आकार येतो कटोरीचा. गळ्याची उंची जास्त असेल, मग गळ्याची उंची कमी असल्यामुळे कुठे गेली कटोरी? ही वरती गेली, कटोरी वरती गेली गळ्याची उंची असल्यामुळे. तसं आपण डायरेक्ट जे कस्टमरला सांगितलं त्यानुसारच आपण ब्लाऊज शिवतो, त्यानुसार आपण गळ्याची कटिंग करतो किंवा कटोरीची करतो. तर कस्टमर समजा एखादा कस्टमरचा पाठीचा भाग हा जास्त रुंद असतो, छातीचा भाग हा कमी असतो, त्याला कटोरी कमी लागते. तसं आपण कस्टमर बघून ब्लाऊज शिवता आलं पाहिजे आपल्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करायची. आता इथे सुद्धा आपल्याला मोंड्याची गोलाई मोजून घ्यायची. मोंड्याची गोलाई किती इंच वरती आपली? मोंड्याची गोलाई हे 8 इंच वरती, म्हणजे 16चा हाफ 8 इंच इथं मापून घ्यायचा आहे. बरोबर आपला 8 इंच आला का? आता या ठिकाणी अर्धा इंच हा कमी झाला. अर्धा इंच कुठे गेला? मागचा 1.5 इंच वरती खोली दिली होती, समोरची दिली 1 इंच वरती, त्याच्यामुळे अर्धा इंच कमी झाला. तर मग इथं सुद्धा अर्धा इंच हा कमी होईल. इथं सुद्धा अर्धा इंच कमी होईल. जो काखेतला भाग असतो, आपण इथं खोली दिली ना, तर इथं अर्धा इंच कमी होणारच आहे. तर हे असं लक्षात आलं पाहिजे. म्हणजे आपण काय करतो, आता इथून हा भाग घेतो, मागचा आणि पुढचा सेमच घेतो, तसं नाही. हा भाग कमी झाला म्हणजे जास्तीचा झाला, हा काटल्यामुळं 1 इंच आपण कट केला ना, 1 इंच हा जास्तीचा झाला, तर इथं झोळ पडतात. मग आपल्याला ही फिटिंग ही अलीकडे घ्यावं लागते. त्यासाठी आपण परत मोजून घ्यायचंय अगोदर. आपला 8 इंच हा मोंड्याची गोलाई 8 इंच कुठे आली? तर बरोबर बघा, अर्धा इंचचा फरक पडा. पहिले कुठे आली होती? पहिले या ठिकाणी आली होती, इथं. हे मापून घेऊ आपण बरोबर. तर पहिले या ठिकाणी आली होती, आता कुठे आली? आता आली, कारण ती कटिंग होणार आहे ना, इथून आपला अर्धा इंचचा फरक पडतो ना. हे बघून घ्यायचंय व्यवस्थित. म्हणजे मागची जशी कटिंग असली मोंड्याची तशीच समोरची नाही. समोरच्या मोंड्याची खोली ही अर्धा इंच मागच्यापेक्षा अर्धा इंच ही कमी झाली, म्हणजे कटिंग मध्ये कमी झाली, तर इथं हा जोड पडणार आहे. तर इथून फिटिंग ही अलीकडून घ्यायची, तर याची कटिंग करून घ्यायची. आता अशाच पद्धतीने मोंड्याचं माप हे टाकून घ्यायचे. परफेक्ट अशी कटिंग आहे. फिटिंग सुद्धा अशाच पद्धतीने करायची. ब्लाऊज हा व्यवस्थितच बसतो. मी सुद्धा अशाच पद्धतीने ब्लाऊज शिवते कस्टमरचे. मोठ्या मोठ्या साईजचे ब्लाऊज हे कोणाला शिवता येते ते माझ्याकडे येते. आता आपल्याला कटोरी काढायची. आता हा मोंडा घ्यायचा, आणि हा असा ठेवायचा आहे. हा कसा ठेवायचा? हा असा उरेमध्ये ठेवायचा आहे, तिरपा असा ठेवायचा. हा कपडा असा खेचला गेला पाहिजे, अशा पद्धतीने तो ठेवायचा आहे. तर 6 इंचची कटोरी आहे, 1.5 इंच टक्स साठी ठेवायचं आपल्याला. जे 3 इंच हा टक्स ठेवायचा, 1 इंच शिलाई मार्जिन दोन्ही बाजूला. तर किती वाढले? 4 इंच वाढले की नाही?
तर 4 इंचची आपल्याला कटोरी ही वाढून घ्यायची आहे. 4 इंचची कटोरी वाढून घ्यायची. प्रथम अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची. जसा मुंड्याचा आकार आहे तसा टाकून घ्यायचा. गळा सुद्धा बघायचा आहे तुम्हाला. गळा किती इंचचा पाहिजे. आता इथं फक्त 3 इंचचा गळा हा मला पाहिजे, म्हणजे शिवून हा 2 इंचचा पाहिजे. तर तुम्हाला जर जास्त लागत असेल तर तुम्ही हा मोंड्याचा भाग खाली वाढायचा आहे. इथं गळा वाढून घ्यायचा. इथं 3 इंच वरती आला, इथं 4 इंच वरती. असा राऊंड शेप मध्ये गळ्याला आकार देणार आहे, गोल असा. ठीक आहे, हा झाला. आता इथं 10 इंचची रुंदी घ्यायची. ही उंची बघायची किती इंच वरती पाहिजे. आता क्रॉस पट्टी किती इंच वरती पाहिजे. कोणाकोणाला जास्त वरती लागते, कोणाला खाली लागते. शक्यतो जास्त खाली वरती नाही घ्यायची, जास्त खाली घ्यायची. म्हणजे क्रॉस पट्टी ही काही महिलांच्या कटोरीवर चढते, तर तो प्रॉब्लेम नको व्हायला. त्यासाठी क्रॉस पट्टी ही खालूनच निघली पाहिजे आपली. इथं उंची 5.5 पर्यंत ठीक आहे. जास्तच उंच महिला असेल तर तुम्ही 6 पर्यंत घेऊ शकता. मी इथे 5.5 घेते. आता जशी कटोरी असते तशी तुम्ही अंतर वाढून घ्यायचे. आता इथं 10 इंचची कटोरी काढायची. 10 इंच पर्यंत घ्यायचे. असं पूर्ण कटोरी किती लागते आपल्याला 10 इंचची, म्हणजे त्यामध्ये टक्स जाईल 3 इंच आणि 1 इंच इकडची शिलाई मार्जिन, हुकाय पट्टीची शिलाई मार्जिन, असे 10 इंच. म्हणजे 4 इंच 6 इंच म्हणजे 4 इंच ऍड झाले. तर 10चा हाफ काढून घ्यायचा. इथं 10चा हाफ येतो 5 वरती. त्याच्या खाली 3.5 इंच घ्यायचे. एकदम सोपी पद्धत ही कटोरीची. कुठेही तुम्हाला अडचण यायचं काम नाही. कुठेही असं किचकट नाहीये. इथं इतके माप घ्या, तिथे इतके माप घ्या, परफेक्ट कटोरी बसती. हे बघा, हा मोंडा जशाला तसा ठेवला, हा मोंडा जशाला तसा ठेवला. हे झालं 6 इंचची कटोरी. 4 इंच त्यामध्ये वाढून घेतले. 3 इंच या टक्स साठी, 1.5 इंच. हा टक्स सुद्धा कोणाला कमी लागतो, कोणाला जास्त लागतो. म्हणजे कोणाला कमी पप लागतो, कोणाला जास्त लागतो. त्यानुसार सुद्धा हा टक्स आपण रुंदी ही घेऊ शकतो. समजा कमी पप लागत असेल तर तुम्ही 1-1 इंच घेऊ शकता, अर्धा 1-1 इंच, पाऊण इंच, तुमच्या इच्छेनुसार. हे झालं. अर्धा इंच शिलाई मार्जिन या साईडला, या साईडला. इकडे सुद्धा 10चा हाफ घेतला, 5 इंच झालं. 1.5 इंच इकडून, 1.5 इंच इकडून, 1-1 सुद्धा घेऊ शकता. हे झालं टक्सचं मार्किंग. टक्स पॉइंट 9.36. त्यामध्ये 1.5 इंच, 2 इंच, जशी कस्टमरची छातीचा उभा असेल, समजा वरती असेल किंवा खाली असेल त्यानुसार घ्यायचा, किंवा तुम्ही अंगावर सुद्धा टक्स पॉइंट मोजू शकता. छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये 1.5 ते 2 इंच खाली यायचे. हा टक्स पॉइंट तिथपर्यंत आला पाहिजे. याची कटिंग करून घ्यायची. अशाच पद्धतीने तुम्ही कटोरीचं माप टाकायचं आहे. व्यवस्थित अशी कटोरी बसती. आता बायासाठी सुद्धा 4 वेळेस फोल्ड करायचा कपडा असा. बाही आहे 4 इंचची बाही, पूर्ण बाही 4 इंचची. तिथं 5 इंच बाही घ्यायची. छातीचा चौथा भाग असा तिरपा मापून घ्यायचा आहे. इथं बाईला कपडा कमी पडतोय, तिथे समोर मी जोड लावणार आहे. तिरपी लाईन ड्रॉ करून घ्यायची अशी या ठिकाणी. ही ऑटोमॅटिक आपली बाईची खोली ही निघून जाते या ठिकाणी अशी. मागच्या साईडला 1 इंच वरती अशी. आता या ठिकाणी मी जॉईंट देणार आहे. हाच जॉईंट इकडे काढून देणार आहे. रुंदी आहे 11 इंच पूर्ण रुंदी.
बाहीची रुंदी 11 इंचचा 5.5 हाफ होतो, त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. ठीक आहे, त्याची कटिंग करून घ्यायची. तर याला असा जोड देऊन द्यायचा या कपड्याचा कटिंग मध्ये. इथून असा तिरपासा. अशा पद्धतीने कटिंग करायची आहे. खूप सोपी पद्धत आहे. आशा आहे की तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.